नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने. सर्वांचं स्वागत आहे आपल्या देवाची ये द्वारी या चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत कुरुंदवाडी इथे. वाडीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर कुरुंदवाडी हे शहर आहे आणि इथे रिक्षा आणि बसने तुम्ही येऊ शकता. तर आपण अधिक मासानिमित्त वाडीला दर्शनाला आलो होतो आणि आम्हाला असं समजलं की इथे अतिशय प्राचीन असं विष्णू मंदिर आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता लक्ष्मी विष्णू मंदिर आणि हे संपूर्ण मंदिर अतिशय भव्य आहे, आणखीन चुन्यामध्ये बांधलेलं आहे. तर मंदिरातलं आपण दर्शनही घेऊया, आणखीन या मंदिराचा संपूर्ण तुम्हाला इतिहास आणि परिसरही दाखवते. चला. हा आहे विष्णू मंदिराचा गाभारा. ही मंदिराची मागची बाजू आहे, परंतु तुम्ही बघू शकता किती प्राचीन आणि भव्य असं हे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. अधिक मास आहे, त्यानिमित्ताने विष्णूचं दर्शन व्हावं यापर्यंत सुख ते काय. आता मंदिराचा समोरून भाग आपण बघूया आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर काय सुंदर हे महिरप आणि कळसाचं दर्शन घडतं आहे. आता समोरून बघूया. हा आहे मंदिराचा समोरचा भाग. साधारण वाड्यासारखं हे मंदिर दिसत आहे आणि आज चौसुपी वाड्याला जसे सुरदार नक्षीचे खांब असतात तसे खांब आहे आणि दुमजली असं हे मंदिर आहे. समोर गरुड महाराज विष्णूंच्या सेवेत अवतरित आहेत आणि इथं स्थानापन्न झालेले आहेत. बघू शकता तुम्ही संपूर्ण कडेनी दगडी तटबंदी आहे आणि फुलझाडांनी तुळशींनी हे अतिशय परिसर रम्य केलेला आहे. आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात अधिक मासानिमित्त इतक्या सुंदर रांगोळ्या आणि पायघड्या घातलेल्या आहेत तेही तुम्हाला दाखवते. बघा तुम्ही, हे सुरुदार नक्षीचे खांब आणि वरती आहे कौलाचं छत. दुमजली असं हे मंदिर म्हणता येईल आणि अतिशय सुंदर अधिक मासानिमित्त इथे रांगोळ्या घातलेल्या आहेत. बघूनच मन अतिशय प्रसन्न झालं. माहीत नव्हतं आम्हाला कुरुंदवाडमध्ये मंदिर आहे, परंतु देवाची इच्छा असली की सगळं होतं असं म्हणतात. ह्या मंदिरात नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर असा गारवा आहे. भक्ती, सेवा, सत्कर्म यांची सुवर्ण संधी म्हणजे अधिक मास. किती सुंदर. आणि इथे भगवान श्रीकृष्णासाठी अतिशय सुंदर अशी रांगोळी घालण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूनी ओवऱ्या आहेत मंदिराला आणि साधारण आपण पेशवेकालीन जो वाडा म्हणतो त्या वाड्यासारखं याचं स्वरूप आहे. फार सुंदर, फार सुंदर. वरती कौलाचं छत आहे आणि आता आपण गाभाऱ्यातलं नयनरम्य असे लक्ष्मी आणि नारायणाचंही दर्शन घेऊया. तत्पूर्वी जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला तेव्हा आपोआप बेड्या तुटल्या गेल्या आणि सैनिकांना झोप लागली आणि टोपलीत घालून श्रीकृष्णाला नंदराजाने गोकुळात नेऊन सोडले. वासुदेवाने नंदराजाकडे नेऊन सोडले. ही कथा सर्वांना परिचित आहेच. तर असं देवाचं म्हणणं आहे की जो अतिशय मन लावून प्राणपणाने त्याची संकटे डोक्यावर घेतो, आपली संकटे देवाला सांगतो, तर देव या जन्मातून त्याला तारून नेतो आणि त्याची संकटे सगळी पार करून मोक्ष प्रदान करतो, असं या मंदिराच्या इतिहासात लिहिलेलं आहे. काय सुंदर आणि अप्रतिम असा या मंदिराचा परिसर आहे. अधिक मासात श्री भगवान लक्ष्मी आणि नारायणाचं दर्शन झालं, यापेक्षा अप्रतिम योग काय असू शकतो. तर मंदिराचं दार तर बंद आहे, पण तरीही मी तुम्हाला झरोक्यातून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न. अतिशय लाघवी अशी नारायण आणि श्री लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि कापसांच्या वस्त्रांनी आणखीन फुलांनी फार सुंदर त्याची आरास केलेली आहे. आज समया तेवत आहेत, दिवे लावलेले आहेत. अधिक मासात हे नयनरम्य असं श्री विष्णूचं दर्शन झालं. यापर्यंत भाग्य ते कोणतं. फार 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 आनंद वाटला. आणि ह्या मंदिरातला थंडावा अगदी म्हणजे फारच उत्कृष्ट असा आहे. इकडे झरोका आहे आणि त्या बाजूलाही अशाच प्रकारचा झरोका आहे. दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत आणि संपूर्ण मंदिराला अशी दगडी तटबंदीही आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आहे.
वरचा भागही तुम्ही डिझाईन बघू शकता, दगडी आहे. फार प्राचीन हे मंदिर आहे असं सांगतात. आणि देवाचे शंख चक्र गदा इथे रांगोळी स्वरूपात काढलेले दिसत आहे. इथल्या रांगोळ्यांनी हा परिसर एवढा सुंदर सजवलेला आहे. कूर्म आहे, शंख आहे, कमळ आहे आणि हवा येण्यासाठी दोन्ही बाजूंनी असे झरोके ठेवलेले आहेत. या मंदिराच्या दर्शनाने मन अगदीच प्रसन्न झाले. त्यात अधिक मास. तर असं हे श्रीमंत श्री लक्ष्मी आणि नारायण मंदिर, श्री क्षेत्र कुरुंदवाड. तुम्ही जर वाडीला आलात तर अवश्य कुरुंदवाडला येऊन या मंदिराचं दर्शन घ्या. फार प्राचीन आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं असं हे मंदिर आहे. याचा परिसरही तुम्ही बघू शकता. आणि अधिक मासामुळे इथे फार सुंदर रांगोळ्यांनी सजावट वगैरे केलेली आहे. आणि हेही तुम्हाला दाखवते की श्रीकृष्णाचा इतिहास इथे संपूर्ण लिहिलेला आहे. तुम्ही पॉज करून हे वाचू शकता. एवढं आपल्या व्हिडिओत घेणं शक्य नाही आहे, पण मंदिर मात्र मला खूपच आवडलं आणि अगदी मनापासूनच आवडलं. छोटी छोटी बाळं माझ्या मागे फिरतात ते की काय करतात ते म्हणून. ही ती बाळं कुरुंदवाडची. वाडीला आलात तर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. अवश्य श्री लक्ष्मी आणि नारायणाचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. समोरच गरुड महाराजही विराजमान आहे. अतिशय शांत, देखणं आणि प्रचंड थंडावा देणारं असं हे मंदिर आहे. नक्की या मंदिराला आपण भेट द्यायला या. धन्यवाद.